बॉम्बे ही महाराष्ट्राची नव्हे तर इंटरनॅशनल सिटी आहे असं म्हणत भाजप नेत्यानं नवा वाद जन्माला घातलाय। तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलाईंच्या विधानानं महाराष्ट्र भाजपवर टीका होऊ लागली। पाहूया। 106 हुतात्म्यांच्या रक्ताने मराठी माणसांच्या संघर्षमय लढ्यानं जी मुंबई महाराष्ट्रामध्ये आली ते शहर महाराष्ट्राचं नाही असं वादग्रस्त विधान भाजप नेता के अण्णामलाई यांनी केलंय, ज्यावरून महाराष्ट्र भाजपच्या भूमिकेवर विरोधक सवाल करू लागले। 2-3 वर्षांपूर्वी राजकारणामध्ये आलेला भाजपचा हा नेता मुंबईमध्ये येऊन मुंबई महाराष्ट्राची नसल्याचं सांगतो। वरून ज्या अण्णामलाईंना चेन्नईच्या मद्रास म्हटल्यावर नाकाला मिरच्या झोंबतात तेच मुंबईत येऊन मुंबईला बॉम्बे असं म्हणतायत। Here we are looking at the only city in our country where a triple engine sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city; it is an international city. हा जो कोणी अण्णा फडणा झन्ना मलाई आहे बरं का, हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे। महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो? 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये। कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्रावर अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल। कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा? मला असं वाटतं की उद्धव मामू आणि सकाळचा भोंगा या दोघांनी काहीतरी नवीन कॅसेट लावली पाहिजे। त्यांनी नवीन काहीतरी बोलावं का? उद्धव मामूचा मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे याच्यावर काही आक्षेप आहे का? त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर, या मुंबईकरांचं, मराठी माणसाचं मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे याच्यावरती कदाचित उद्धव मामूंना आक्षेप आहे। मुंबईमधल्या अमराठी लोकांना आकर्षित करण्यासाठी भाजप विविध राज्यांमधल्या नेत्यांना मुंबईमध्ये प्रचारात आणते। मुंबईमधल्या तमिळ लोकांसाठी भाजपनं तामिळनाडूहून के अण्णामलाईंना प्रचारामध्ये उतरवलं। त्यांनी मालाड पश्चिममध्ये रोड शो केला। दिल्लीहून भाजप खासदार मनोज तिवारी यांनी हिंदी भाषिक लोकांना आकृष्ट करण्यासाठी मुंबईमध्ये प्रचार केला। उत्तर प्रदेशात गोरखपूरचे खासदार आणि भोजपुरी हिरो रवी किशन, भोजपुरी कलाकार दिनेश लाल यादव निरहुआ यांना देखील बोलावलं जाणार आहे अशी माहिती आहे। ही जी मानसिकता जी आता त्या अण्णामलाईंनी सांगितली आहे ती भाजपचीच विचारधारा आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मुंबईकरांनी किती त्या ठिकाणी संकट मुंबईवर आहे या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे। बघा, भाषणात कधी कधी जे बोलतं व्यक्ती त्यावर अर्थ अनर्थ बेअर्थ लावत असतात लोक। त्यांचा बोलण्याचा रोग काय होता, त्यांचं बोलण्याचं म्हणणं काय होतं, जरा एकदा बघावं लागेल, मग त्यावर टिप्पणी करावी लागेल। याआधी भाजप खासदार निशिकांत दुबेंनी सुद्धा मुंबई आणि मराठी लोकांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर उत्तर भारतीय संघाच्या नेत्यानं महाराष्ट्र पर कब्जा कर लेंगे अशी विधानं करत अप्रत्यक्षरित्या मराठी लोकांना चिथावणी दिली। त्यानंतर आता तामिळनाडूमधील भाजपचे प्रमुख नेते के अण्णामलाईंनी मुंबईला बॉम्बे असं म्हणत हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं विधान करून वाद निर्माण केलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।